नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीमध्ये 9 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर ते निर्णय काय आहेत जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमधून। तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणार, यातून विकास कामांना वेग येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा निर्णय नगर विकास मंत्रालयातून आहे। तर राज्याचे वाळू रेती निर्गती धोरण 2025 जाहीर करण्यात आलेले असून हा निर्णय महसूलचा आहे। तर महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा, निर्मूलन व पुनर्वसन अधिनियम 1971 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणारा हा निर्णय आहे। तर हा निर्णय गृहनिर्माण खात्याचा आहे। तर वांद्रे रिक्लेमेशन व आदर्श नगर वरळी या 2 म्हाडा अभिन्यासातील इमारतींचा CNDA मार्फत एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णयही या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी धोरण विशेष अभय योजना 2025 या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। तर नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार असल्याचंही या बैठकीमध्ये समजत आहे। तर खाजगी अनुदानित आयुर्वेदिक व खाजगी अनुदानित युनानी संस्थांमधील गट ब व ड संवर्णातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वलक्षी प्रभावाने 1 व 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। शासकीय आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी, योग व निसर्गोपचार महाविद्यालयातील कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरावयाच्या अध्यापकांचे दरमहा एकत्रित ठोक मानधन निश्चित करण्याचे या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या या बैठकीत घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय तुम्हाला माहिती झाले असतील, तर अशाच आपल्या व्हिडिओसाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। धन्यवाद।